देवगिरीला हिंदवी स्वराज्य झालं, पण ते एकदा खिलजीच्या आक्रमणाखाली मोडलं, ते परत नाही उभं राहिलं. त्याच्यापुढे विजयनगरला हिंदू साम्राज्य झालं, पण 5 बादशहा एकत्र येऊन एकदा शेवटचं विजयनगर संपवलं. त्याच्यानंतर ते परत उभं नाही राहिलं. पुनरुत्थान क्षमता जी राज्यामध्ये लागते ती या दोनही राज्यामध्ये दिसली नाही. पण शिवाजी राजाचं आज मात्र राज्य असं दिसतंय, जे मिर्झा राजाच्या स्वारीच्या वेळेला तसं म्हणाल तर संपूर्ण धुळीला मिळालं. 12 किल्ले आणि 1 लाखाचा मुलूक काय होणार होता राजाचा. पण इतकं संपूर्ण मातीत मिसळलेलं स्वराज्य पुन्हा राजा आग्र्याहून येतो आणि आधी 250 किल्ल्यांचा मालक असलेला राजा आता 300 किल्ल्यांचा राजा म्हणून महाराष्ट्रामध्ये उभा राहतो. पुनरुत्थानाची प्रचंड शक्ती महाराष्ट्राच्या शेतातल्या मातीमध्ये आहे. आख्यानाच्या माध्यमातून रायगडाकडे जायचं आहे, तेव्हा 5 वेळेला भजन करूया आणि रायगडाकडे वाटचाल करूया. कारण बहुतेक रायगडाला हा मान सततच आहे. रायगडाला, सिंहगडाला. पण जेव्हा काँग्रेसच्या सरचिटणीसपदी आरूढ झालेले सुभाषचंद्र बोस त्यांच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आशीर्वाद घ्यायला महाराष्ट्रात आले, तेव्हा ते असेच रायगडालाही भेट देते झाले आणि सिंहगडालाही भेट देते झाले, असं त्यांच्या चरित्रामध्ये आहे. आणि आज एका विशाल हिंदू समुदायाला प्रबोधित करण्यासाठी स्वतः नरेंद्रजी सुद्धा रायगडावरती सकाळी उपस्थित झाले. आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये प्रखर हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, जे आपण 4 दिवस खंत बाळगत होतो की चांगली काम करणारी 10 माणसं एकत्र येत नाहीत, काय करूया, कसं करूया, तर तो सुद्धा आपल्या मनातला खंतीचा विषय बाजूला करत जवळजवळ महाराष्ट्रातल्याच हिंदुत्वासाठी काम करणाऱ्या 100च्या वर संघटना एकत्र त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते घेऊन उभे राहिल्यात. आणि आज नरेंद्रजींचं फार सुंदर त्यांच्या समोर उद्बोधन झालं आहे. भावी प्रगतीच्या रस्त्यावरती रायगडाचे आशीर्वाद निश्चितपणे त्यांना लाभणार आहेत, यात संशय नाही. आणि हे वर्षच मुळात नरेंद्रांचं असल्यामुळे विवेकानंदांच्याही अर्थी स्वामी विवेकानंदांच्या हिंदुत्वाच्या या सार्धशतीच्या वेळेला किमान आपल्यासारख्या शहाण्यांच्याकडून तरी नरेंद्राचा पराभव होणं चांगलं नाही. याच्या पुढच्या कालखंडामध्ये स्वाभिमानाने स्वत्वानी याच्या पुढचं भारताचं मान जर उंच ठेवायची कोणाच्या नेतृत्वाची आज शक्ती असेल तर सर्वच देशाला नरेंद्रांचं नाव माहिती आहे. त्यामुळे देशाला मोद देणारे मोदी यांच्याबद्दलचा थोडा गंभीरपणे विचार सगळ्यांनी पक्षाच्या भिंती बाजूला ठेवून करायला हवा. याचं कारण असं आहे की त्यांच्या पंतप्रधान पदामध्ये कोण्या एका पक्षाचं संरक्षण होणार नाहीये, तर हे सगळेच पक्ष ज्या भूमीवर उभे आहेत त्या भूमीच्या स्वत्वाचं संरक्षण होणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्व पक्षांच्या सुरक्षेची आणि सन्मानाची हमी आहे. हे लक्षात घेता प्रत्येकाने आपल्या घराचा विचार न करता देश नावाच्या घराचा आता कसा विकास पुढे करता येईल याचा विचार करून या काही चळवळीत जायचं आहे. प्रचार कुठल्या पक्षासाठी नसतो. कीर्तनामधल्या व्यासपीठावरचा प्रचार तर कोणा व्यक्तीसाठीही नसतो. कीर्तनाच्या गादीचा नियम असा आहे, प्रसार फक्त किंवा बोलायचं एखाद्याच गोष्टीवर. जेव्हा एखादी कोणी व्यक्ती एखादं उत्तम तत्व घेऊन पुढे जाते, त्या तत्वाचा प्रसार जर उत्तम होणार असेल तर त्या तत्वासाठीच नारदाच्या गादीनं आपली वाचा उच्चारायची असते. या नियमाप्रमाणे सर्वांचं सामायिक हित आणि कोणाच्याही हितावर गदा येणार नाही असं प्रखर नेतृत्व, या 2 तत्वाला अनुसरून त्यांनी आत्तापर्यंत विकासाची गाडी दाखवली आहे. त्यासाठी नारदाच्या गादीतर्फे सुद्धा आणि आपल्या सर्व कीर्तन संध्येतर्फे सुद्धा लाख लाख शुभेच्छा देऊन नरेंद्रांच्या आणि रायगडाच्या आशीर्वादाने पुढच्या त्यांच्या वाटचालीला खूप खूप मोठे आशीर्वाद देऊन 5 वेळेला भजन करूया. बाकी फार काही नाही करता आलं तरी रोज 1 माळ नामस्मरण तरी करा की याच्या पुढच्या भारताला चांगली ऊर्जितावस्था यावी, म्हणून चांगली सत्ता केंद्रात येण्याची सद्बुद्धी भारतीयांना होवो असं संकल्प करून 1 माळ करा. चमत्कार होऊन दाखवतो. केल्याने होत आहे रे. आपल्या उपासनेला भगवंत फळ दिल्याशिवाय राहणार नाही, यात संशय नाही. सर्वांनी सुंदर भजन म्हणूया. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 राज रामचंद्र महाराज की जय। माझ्यानंतर बंधुवर्गाने म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। माता भगिनींनी म्हणा, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। जय जयकार एकत्र गोपाल कृष्ण महाराज की जय। आनंदी आनंद अवघा, आनंदी आनंद अवघा, आनंदी आनंद अवघा, अवघा आनंद आगळा, आनंदी आनंद अवघा, आनंदी आनंद अवघा, आनंद आगळा, आनंदी आनंद अवघा, आनंद आगळा। गोविंद गोविंद अवघा, गोविंद गोविंद अवघा, मुकुंद सावळा, मुकुंद मुकुंद सावळा, मुकुंद सावळा। आनंदी आनंद, आनंदी आनंद अवघा, आनंद आगळा। गोविंद गोविंद अवघा, गोविंद गोविंद अवघा, मुकुंद। आवाज हळू करायचा म्हणजे ऐकू येईल। बहुत दिसांचे तप ये फळाला, बहुत दिसांचे, बहुत दिसांचे, बहुत दिसांचे तप ये फळाला। धावुनिया भक्तासाठी घन निळवळला, धावुनिया भक्तासाठी घन निळवळला, धावुनिया भक्तासाठी घन निळवळला। बाहेरी भीतरी अवघा, बाहेरी
भीतरी अवघा बाहेरी भीतरी अवघा हळू आनंद सोहळा. राजे आग्र्याहून सुटून आले मग जो काही आनंदी आनंद महाराष्ट्रात होता. पण सुटून आल्यानंतर राजांनी एक विचार असा केला की स्वराज्य स्थापनेच्या शपथेपासून महाराष्ट्रामध्ये अखंड युद्ध चालूच आहेत. आधी अफजल खानाची स्वारी झाली, त्याच्या बरोबरीने सिद्धी जौहरची झाली, ती संपते तो शाहिस्ते खानाची झाली, ती संपते तो मिर्झा राजांची झाली. गेली 15 ते 20 वर्ष महाराष्ट्र नुसता युद्धाच्या चरकामध्ये पिळून निघतो आहे. आता एक राजा या नात्यानं या देशाला काही स्थिर अवस्था प्राप्त करायची असेल तर युद्ध नसलेली एक 4-5 वर्ष असली पाहिजेत की जेव्हा युद्ध नाही. म्हणून मग राजांनी आग्र्याहून आल्यानंतर औरंगजेबाला दिलगिरीचं पत्र लिहिलं. झाल्या गोष्टीबद्दल मी दिलगीर आहे. मला खरं तुमची भेट घेऊनच यायचं होतं, पण काही कारणाने ते जमलं नाही आणि माझा गैरसमज झाला म्हणा की माझ्या जीवाला तिथे धोका आहे असं वाटल्यामुळे मी आपल्याला न सांगता इथे निघून आलो. तरी सुद्धा तुमचे आमचे प्रेम कायम राहावे. लोभ आहेच, जो आहे तो दिसतच होता, तो वृद्धिंगत व्हावा वगैरे वगैरे जे अगदी फॉर्मल ज्याला पत्र म्हणतात. आणि अधिक असं लिहिलं, आपली काही याच्याही पुढे दक्षिणेकडची कामं असतील तर सांगायला हरकत नाही, ते करण्यामध्ये आम्हाला आनंद वाटेल. म्हणजे कुठली विजापूर आणि गोळकोंडा या बादशहांवर आपल्याला काही कारवाई करायची असेल तर मी आहेच वगैरे. हे दोघंही असे सडकून वैतागलेले होते. शिवाजी राजा मोगलांच्या वतीने जर आपल्यावर चालून आला तर शिवाजी राजाने त्यांच्याकडेही आपला वकील पाठवला. जेव्हा मोगल येतात तेव्हा तुम्ही आम्ही ते तिघ सगळे दक्षिणी एकत्र आलो असतो, तो मुघलांचा हाही त्रास आपला वाचत होता. तेव्हा मी तुम्हाला बोलवतही होतो, सगळे मतभेद बाजूला सोडून बोलवत होतो, पण तुम्हाला एकजूट करायची नाही. का जोडेनी मार? मग त्या कुतुबशहा जरा निवळला होता, त्यांनी मंत्री पाठवला. मैत्रीची इच्छा आहे म्हणले नंतर भेटूया. मैत्री करायला हरकत नाही, मैत्री संघ प्रस्थापितही करायला हरकत नाही, पण तूर्त मला आता 4 ते 5 वर्ष अजिबात महाराष्ट्रात युद्ध नको आहे. आणि काही वेळेला आपल्या बाजूनं मोहरा पडतो तो असा. औरंगजेबाने संताप 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 केला आणि दक्षिण प्रांताचा कारभार जो मिर्झा राजांनी बघायचा होता, जो दिलेर खानांनी बघायचा होता, त्या दोघांनाही बाजूला केलं आणि त्या ठिकाणी आपल्या ज्येष्ठ चिरंजीवांना पाठवलं, शहाजादा मुअज्जम, जो पाठवूनही न पाठवल्यासारखाच कारभार करणारा होता. इतका नादान मनुष्य त्यांनी त्या ठिकाणी पाठवला आणि अट अशी घातली की तुमचा आमचा प्रेम संबंध कायम चालू ठेवायचा असेल तर माझी जी 5,000 मनसबदारी शंभूराजांकडे आहे, तो जिवंत आहे आम्हाला कळलंय. आता तुम्ही आम्हाला गंडवलं, पण ठीक आहे, तर असं करूया. आता तसाही मी 50 वर्षाचा, म्हणजे असा औरंगजेब म्हणतोय, सांगतोय बरं का मी. औरंगजेब सांगतोय आता तसंही मी 50शीला टेकलेला, तुम्हीही 40शीच्या पुढे गेलेला, याच्या पुढचं स्वराज्य आपल्या मुलांनीच सांभाळायचं आहे. कसं? माझं राज्य मुअज्जम सांभाळणार, तुमचं शंभू सांभाळणार. मग त्या दोघांना राज्य करण्याचं प्रॅक्टिकल ज्ञान झालं पाहिजे, थेअरी खूप झाली. तेव्हा आपण असं करूया की वराडची जहागिरी संयुक्त विद्यमाने चालवू. म्हणजे माझा मुलगा शहाजादा तिथे येईल, तुम्ही तुमचा मुलगा पाठवा. अर्थात तो खूपच वयाने लहान आहे, 10-12 वर्षाचाच आहे म्हटल्यानंतर तो अज्ञान पालक म्हणून तुमचा एखादा सेनापती पाठवा. कसे? राजे म्हणले फारच छान झाले असे. शहाजादा मुअज्जमला इतिहासात असं लिहिलंय की व्यवहारातल्या लोकांना माहीत असलेली जवळजवळ सगळी व्यसनं त्याच्याकडे होती. यादी सांगत नाही, ती बरीचशी लोकांना माहीत असतात आणि ती यादी समजून घेण्यात काही स्वारस्य नाही आपल्याला. त्यामागे औरंगजेबाचा असाही एक छोटा डाव होता की जर शंभू राजा या मुलाच्या नाद्याने व्यसनी करता आला तर राज्य स्वराज्य असंही मारता येईलच ना.
अर्थातच शंभूराजांनी तो डाव उलटा केला. शंभूराजे वऱ्हाडची जहागिरी सांभाळण्यासाठी शहा मुअज्जम बरोबर 3 वर्ष राहिले. पण या 3 वर्षात ते तर व्यसनी झाले नाहीच, तर शहाजादा मुअज्जमला संस्कृतची गोडी त्यांनी लावली आणि तो चांगल्या चांगल्या ग्रंथांचं वाचन करू लागला. औरंगजेब तिकडे अस्वस्थ झाला. बुमरेंग उलटतो का काय आपल्यावर? उद्या चुकून माकून शहाजादाच त्याच्याकडे जायचं शिवाजी राजाकडे. आणि गणित तेच होतं. जेव्हा आपलं काही साधत नाही असं लक्षात आलं, तेव्हा औरंगजेबाने गुप्त बातम्या पाठवल्या की त्याचा जो सेनापती इथं आलाय प्रतापराव गुजर, त्या प्रतापराव गुजराला आणि या छोट्या शंभ्याला अटक करून ताबडतोब दिल्लीला पाठवा. पण असं माझ्या बापांनी फरमान काढलंय. हे मुअज्जमनी 7 दिवस आधी शंभूला सांगितलं की तुझ्या अटकेचं फरमान काढलं रे माझ्या बापानं. आता प्रतापरावानं पण अटक करायचं फरमान काढलंय. तुझे बाबा आग्र्यातून निघून गेले तेव्हा राजा आमचा औरंगजेब इतका संतापला, त्यांनी तुमचे नेताजी पालकर पकडलेत. प्रति शिवाजी त्यांना म्हणत होते ना, म्हणून त्यांना पकडले. मग महाराजांवरचा राग त्याच्यावर काढला. इतका मार मार मारला, छळ छळला की दुर्दैवाने नेताजी पालकरांना धर्मांतरित व्हावं लागलं. औरंगजेबाने त्याचं धर्मांतर केलं. मोहम्मद कुली खान असं त्याचं नाव ठेवलं. नेताजी पालकरला पुन्हा काबूलच्या मोहिमेवर पाठवलं. तिकडच्या मोहिमेवर जाता जाता रस्त्यातनं ते सुटले आणि महाराष्ट्राकडे येऊ लागले. म्हणजे एका बाजूला हाती प्रति शिवाजी लागला होता, तोही सुटला. म्हणून औरंगजेबाने जास्त चिडून या दोघांच्या अटकेचे हुकूम काढले. मुअज्जमने आधीच सांगितलं, पळा, सगळे पळून जा. म्हणजे मी वडिलांना कळवून टाकीन, तुमचा हुकूम यायच्या आधीच 3 दिवस ते पळाले. काय करणार? सापडले की पाठवतो. हे कशाला डोंगरात सापडायला बसलेत? शिवाजी राजाला कळेना हा एवढा का उदार होतोय आपल्याबद्दल. कळलं. याला म्हणावं डोकं, याला म्हणावं डोकं. कारण औरंगजेबानं सुद्धा त्याचं राज्य कसं मिळवलं होतं? त्याच्या 2 भावांना मारून आणि बापाला संपवून. शहाजादा मुअज्जम तोच विचार करत होता, उद्या औरंगजेबाकडून जर मला राज्य मिळवायचं असेल तर औरंगजेबाला माझ्या बापाला पुरून उरेल असा कोणीतरी शक्ती संपन्न माझा मित्र करून ठेवलेला असायला हवा. काय पठ्या भविष्य बरोबर ओळखतोय की उद्या माझ्या वडिलांवर वचक लावायचा असेल, माझ्या भावंडांना संपवायचा असेल आणि मला जर माझी दिल्लीची पातशाही वडिलांकडनं मिळवायची असेल तर बाबा सुद्धा ज्याचे फसू शकतात असा राजा माझ्याकडं पाहिजे. त्यामुळे पठ्यानी शिवाजी राजांच्या नावे आपला सगळा कौल दिला. पण राजांना एक आनंद असा होता, 3 वर्षाचा काळ, 3 वर्ष म्हणजे गंमत नाहीये. 3 वर्षाच्या कालखंडात महाराष्ट्र प्रांतात कोणतंही युद्ध आलं नाही. अर्थात मुघलांचे आणि राजांचे प्रेमाचे संबंध आहेत हे कळल्यावर विजापूरकरांनी गडबड केली नाही. तशीच बातमी गोवळकोंड्याला गेल्यामुळं गोवळकोंड्यांनी गडबड केली नाही. गोवळकोंडा आणि महाराष्ट्र मैत्री संघ प्रस्थापित करतायत म्हटल्यावर गोव्याचा पोर्तुगीज गप बसला. एका बुद्धिबळात किती राजकारण साधावी लागतात याचं स्वच्छ गणित आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. राजांनी अप्रतिम राजकारण खेळलं. मात्र 3 वर्षामध्येच सगळे ते तह संपले. शंभूराजे परत आले, प्रतापराव गुजर परत आले. म्हणजे असे कसे काय परत आलात? वरचा हुकूम सांगितला, चला. म्हणजे तहाच्या दृष्टीनं त्यांनी तह मोडायला सुरुवात केली आहे का? हो. मग आता आपल्याला अधिकार आहे कायद्याप्रमाणे आपणही तह संपवूया. कोर्टामध्ये असंच असतं की पहिल्यांदा वकील विचारतो, तुमच्या या अटी ठरल्या होत्या? हो. यातली पहिल्यांदा अट कोणी मोडली? मग सगळा दोष त्याच्यावर. आता तुम्हाला दुसरी अट मोडायला पूर्ण संधी आहे. तुमचे जे 150 किल्ले औरंगजेबाकडे ठेवायचे आहेत ते तुम्ही आता बिनविरोध घेऊ शकता, त्याच्या सैन्याला हाकलू शकता. का? त्यांनी जी युद्धबंदी करण्याची आपल्याला दिलेली सवलत होती ती त्यांनी त्याच्याहून मोडली आहे. मग मात्र शिवाजीराजांनी काढली पुन्हा 100 किल्ल्यांची मोहीम. इकडे हा, तिकडे तो, तिकडे तो, तिकडे हा, इकडे तो, तिकडे तो, सगळ्यांवर परत भगवे झेंडे लावून यायचे. हे सगळे किल्ले युद्धामध्ये डॅमेज झालेत.
ते या मधल्या 3 वर्षाच्या काळात दिल्ली पॅकेजकडनं चांगले झाले आहेत. त्यामुळे आता दिल्लीकरांचा आमचा प्रेमाचाच संबंध आहे. ते पॅकेजचा फायदा आम्ही नाही घ्यायचा तर मग कुणी घ्यायचा? ज्यांना ज्यांना जमेल त्यांना उतरवा आणि पुन्हा एकदा स्वराज्यामध्ये सगळी आपली 150-200 किल्ल्यांची झालेली हानी भरून काढा. असं एक किल्ला, दुसरा किल्ला, तिसरा किल्ला असं प्रकरण चाललं होतं. पण एका किल्ल्यापाशी जरा गाडी अडत होती, तो म्हणजे कोंडाणा. कोंडाण्याला कोण पाठवावा, कोंडाण्याला कोण पाठवावा अशी संकटाची जरा गडबड झाली. आणि अशाच वेळेला शिवरायांचा अत्यंत लहानपणापासूनचा परममित्र तानाजी मालुसरा तो आपल्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण करायला आला होता. त्यांनी आपल्या पोराला सांगितलं होता, तानाजीच्या मुलाचं नाव रायबा आणि तानाजीच्या इकडे वडिलांचं नाव शेलार मामा. म्हणायचं मामा पण वडील. ते शेलार मामा यांचे चिरंजीव तानाजी, त्यांचे चिरंजीव रायबा, तिघही आले होते अक्षत द्यायला. कुटुंब, कु म्हणजे आजी आजोबा, कुळ, पुढे हे टू नवरा बायको आणि ब फार बाळ, अशी 3ही पिढ्या एकत्र असल्या त्या कुटुंब. म्हणजे आजी आजोबाच घरात नाही, हे नुसते टुंब, यांचा काय उपयोग? म्हणजे हे यांच्याकडे बाळच नाहीत, मग आता काय? हे नुसतेच कुटू आणि काहीच नाही तर कुई नाही ब नाही, हे नुसते टू 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 करून काय करायचे? अख्खं कुटुंब तिथे अक्षत देण्यासाठी आलं. तानाजी शेजारी बसला शिवबांच्या आणि सहज जिजामातेनं खूप दिवसांनी ताने आल्यास रे म्हणून ओवाळणी केली. ओवाळणी केल्याबरोबर तानाजी विचारतो, अग काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान, काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान, शिवा बसला शेजारी ओवाळील प्रेमान, दोघ बसला शेजारी ओवाळील प्रेमान, काय घालू ओवाळणी राजमाता तुग महान. जिजामाऊली काय ओवाळणी घालू? आणि आई म्हणाल्या, काय ओवाळणी अवघड, काय ओवाळणी अवघड, अवघड द्यावा कोंडगड, अवघड द्यावा कोंडगड, वैरी तुझ्या पुढर वाकविल महानजी, वाकविल महानजी, वाकविल महान. ते ऐकलं मात्र तान्याने. शिवाजी राजे पटकन आईना म्हणाले, आई कशाला सांगताय त्याला? तो त्याच्या पोराच्या लग्नाचा अवतार घेऊन आलाय, त्याला काय कोंडाण्यावर पाठवायचा का आता? ते ऐकलं मात्र तान्याने. अक्षदाने भरलेली चांदीची वाटी बाजूला ठेवली आणि शिवबाच्या पायावर हात ठेवून तानाजी मालुसरेंचे शब्द बाहेर आले, आधी लगीन लबीन कोंडाण्याचं, आधी लगीन लावीन कोंडाण्याचं, मगच रायबाचं ब्रीद हे आमचं, वाहिला देह देश कार्यास, वाहिला देह देश कार्यास, देव धर्माची चाड आमास, देव धर्माची चाड आमास, शिवराया हाच एकची ध्यास जी जी, शिवराया हाच एकची ध्यास जी जी, शिवराया. गड घेतो तरी समाग येतो, राजा गड घेतो तरीच माग येतो, नाही तर धरतो रस्ता स्वर्गीचा जे जे, रस्ता स्वर्गीचा जे जे, रस्ता स्वर्गीचा. तानाजीनं मुजरा केला न उभा राहिला, हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा, हा मुजरा घ्यावा शेवटचा मित्राचा, जर मेलो तिकडं तर सांभाळ करा पुत्राचा, जर मेलो तिकडं तर सांभाळ करा पुत्राचा.
सरदार रायबा हाच हेतू अंतरीचा, सरदार रायबा हाच हेतू अंतरीचा. गड घेतो तरी समाग येतो नाही तर धरतो रस्ता स्वर्गेचा रे, रस्ता स्वर्गेचा रे, रस्ता स्वर्गेचा. राजे 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 कोंडाण्याची काळजी करायची नाही. मुजरा करून तानाजी मालुसरे निघाले, पाठोपाठ रायबा पण निघाला. राजे बाबाला सांगा की, काय सांगा, मला पण न्यायला सांगा की. त्याला हळद लागली होती हो, मला पण न्यायला सांगा की. मी पण जातो की कोंडाण्यावर. रायबा येडेपणा करू नको, तुझं लगीन ठरलंय, घरामध्ये वराड येऊन बसलंय. त्या वराडाला म्हणा हा एवढा कोंडाण्याचा मुहूर्त झाला की त्याच्या पुढच्या मुहूर्तावर लगीन केलं जाईल, तोवर गप गुमान घरामध्ये राहा. काय पूर्ण पोळ्या खायच्या त्या ख्या, भाकऱ्या खायच्या त्या ख्या. पुढचा मुहूर्त पुढल्या महिन्यातला घेतोय म्हणा. बाबा निरोप सांगायला माझा काका जाईल की सूर्याजी, मला यायचं. काय त्यांची हौस आहे बघाव. सर्कसला नाही जायचं, युद्धाला. युद्धाला जायचं. आता म्हणजे युद्धाची डॉक्युमेंटरी बघायला जायचं असलं तरी येणार नाहीत. म्हणले युद्ध नाही आहे, नुसती डॉक्युमेंटरी दाखवणार आहेत की कसं युद्ध होतं. नको बाई, रक्त बघितलं की चक्कर येते. कशी काय ही युद्धामध्ये आपल्याला मदत करायची पोरगी, आपल्याला देव जाणे. कॉलेजमध्ये ते रक्तदान शिबिर असतं, सुई टोचली की कार्टी म्हणजे इतक्या टनाटन उड्या मारतात. काय रे अंगात तुझ्या शौर्य, नाही करून उपयोगाचं. उत्तम सर्जन व्हायचं असेल, ऑपरेशन करून अनेकांना जीव वाचवायचे असतील तर ते रक्त, ते मांस बघायची डोळ्याला सवयच केली पाहिजे. उत्तम सैनिक व्हायचं असेल तर ते रक्त मांस बघायची डोळ्याला सवयच केली पाहिजे. उद्या समजा आपल्या सगळ्या मुलांनी आश्वासन दिलं पोलिसांना की पोलिसांनो दंगल बिंगल झाली तर काय घाबरू नका, आम्ही येतो तुमच्या मदतीला. ते पोलीस पहिली हीच चौकशी करणार, ए बाब्या काय चक्कर बिक्कर नाही येत रक्त पाहून, नाही तर दंगल पेटली की काय काय होतं तुला माहीत नाही. का एखाद्याने चापर मारला हातावरती, माझा हात इथं गळफटून पडला, तुटून पडला, तो पटकन उचलायचा, असा जोडायचा, इथं बँडेज लावायचं, तिथं जायचं. तुलाच रक्त बिगून चक्कर यायला लागली, तुझ्यासाठी काय ॲम्ब्युलन्स आणू काय? साधी गोष्ट आहे, कोण कोणाला कशी मदत करणार. तेव्हा माझी प्रार्थना आहे का, जरा वाईट वाटेल, पुढल्या कीर्तन महोत्सवाला जरा कमी येतील माणसं बहुतेक, पण आज आपल्या देशातल्या पोलिसांना किंवा सैनिकांना आपल्या मुलांनी मदत करावी असं जर वाटत असेल तर आईवडिलांनी पहिलं त्यांच्याकडनं जबर व्यायाम करून घ्यायला पाहिजे. शक्ती नसेल तर ते कोणालाही मदत नाही करू शकणार आहेत. तेव्हा देशासाठी काहीतरी करावंसं वाटतंय, हो पहिला गधाड्या व्यायाम कर. पहिला व्यायाम पाहिजे. तब्येत नुसते बाजीराव पेशवे नको, सिंघम असला तरी चालेल. बाजीराव सिंघमची तब्येत फक्त कराट्याची येऊ दे. पोरांना डायलॉग नुसते पाठ आहेत. आता माझी सटकली आहे. अरे गाढवा, त्याची तब्येत चांगली आहे म्हणून हित सटकते, तुझं काय सटकेल तुला माहिती आहे का? तेवढी तब्येत मिळवान मग सटकली आहे वगैरे म्हणा ना, काय सटकली आहे तुझी? बाजीराव सिंघमची तब्येत पहिली मिळवण्यासाठी आई बापांनी फार हट्ट करावा लागतो, फार हट्ट करावा लागतो. लक्षात घ्या, गुंड माणसं जिंकतात कारण ते व्यायाम करण्याचे कष्ट घेतात, आणि सज्जन माणसं नेहमी दबतात याचं कारण व्यायाम करण्याच्या कष्टाच्या वेळी ते आळस करतात. आळस करणाऱ्या माणसाला मागच राहावं लागतं. तो कष्ट तरी करतो हो ते व्यायाम करण्याचे. तब्येत चांगली पाहिजे, व्यायाम पहिला गधड्या चांगला कर. आणि मांसाहार नाही केलात तरी आठवड्यातनं एकदा ह्या पोरांना घेऊन मटण मार्केट दाखवत जा. मटण मार्केट म्हणजे सोललेलं बकरं नका दाखवू, ते मारतात तेव्हा घेऊन जा, ते फाडतात कसं ते बघायला घेऊन जा. मला 4 दिवस झोपच येणार नाही, पहिल्यांदा असंच होईल. पण शेवटी तुला आज ना उद्या पोलिसांना मदत करायची आहे ना,
सैनिकांना मदत करायची आहे ना, खरं अशी अवघड वेळ देशावर येऊ नये. पण विचार करताना समजा अशी चुकून माकून अगदी दंगलच व्हायला पाहिजे असं काही नाही, नैसर्गिक आपत्तीतनं सुद्धा देहाची अशी काहीतरी विटंबना होऊ शकते, मोठा दगड अंगावर पडला तरी सुद्धा हातपाय तुटू शकतो. मग अशा वेळेला जर मदत करायची असेल तर ते तुटलेला अवयव बघण्याची, त्याच्यामधनं येणारा मांस पाहण्याची, त्याचा रक्ताचा सडा बघून सुद्धा न त्रास होण्याची ही थोडी नजरेला तर सवय करावीच लागेल. डॉक्टर सुद्धा असं करतात का नाही, नवीन सर्जन करायचं असेल ते ऑपरेशन करत असताना त्याला शेजारी उभा करतात, नुसतं बघत खरी मी पोट कसा कापतोय त्याचं, नाही तर तू सर्जन कसा असेल, नाही तर तू शस्त्रक्रिया कशी करशील मला सांग. यासाठी आता मटण मार्केटमध्ये जाऊन असं म्हटल्यामुळं काही माणसं फार रागवतील माझ्यावर, पण एक अपरिहार्यता आहे. त्याला ते पाहायची थोडी सवय हवी. रायबा सांगतोय ते हे सांगतोय, बाबा ओ राजे माझ्या बाबाला सांगा की मला घेऊन जायला. अरे असं का म्हणतोयस? का म्हणजे आमचे बाबा किती वेळा तुमच्या स्वारीवर गेलेत, इकडं स्वारीवर जा की चालला आमचा बाबा, इकडं स्वारीवर जा की चालला आमचा बाबा. महाराज आम्ही घरी बसून सगळं बघतो, म्हणजे स्वारीवरनं माझे बाबा येतात, मग आमची आई मस्तपैकी अशी जरीची साडी नऊवारी नेसून, नाकामध्ये नथ घालून, ती निरांजन वगैरे लावून अशी दारामध्ये वावळते. मग दोघं एकमेकांकडे बघतात. पोरांचं निरीक्षण पक्का असते होते, कारण ती काय गप्प काय आंधळी आहेत काय ती. मग ते निरांजनाच्या वातीच्या प्रकाशात दोघं एकमेकांकडे बघतात, असं खुदू खुदू गालातल्या गालात हसत्यात. आणि मग तुम्ही काय बक्षीस दिलं असेल ते आमचा बाबा आमच्या आईच्या त्या तपकात टाकतोय, आणि मग आत येतात. आता मला सांगा राजे, माझं लगीन ठरवलंय, म्हणजे व्हायचं असलं तरी का होईना माझी बायको आहे ना तिथं घरात, मी तर इकडं आलो, आणि तुम्ही तर स्वारी सांगितली, आता बायको माझी पंचरती लावून बसेल आणि मी काय देऊ तिथे येऊन? पाठवा की राजे. शिवाजी राजे सांगतात, तान्या लेका आपण सगळे हट्टी, तर पोरं काही वेगळी आपल्यापेक्षा व्हायची. रायबाला जप, आणि त्याही पेक्षा स्वतःला जप. तान्या मला कोंडाणा पाहिजे हे जितकं खरं आहे तितकाच तूही पाहिजेलस. तुम्ही माझ्या जीवाभावाचे मित्र असे मधल्या रस्त्यात माझे हात सोडून जाऊ नका रे. फार एकटं वाटतं, फार एकटं वाटतं. हे स्वराज्याचं पुरं झालेलं स्वप्न दाखवायचं कोणाला, असं जीवाचं रान होऊन जातं. तान्या स्वतःला जपशील. त्याच्यावर उडी मारून 80 वर्षाचे शेलार मामा म्हणले, मी आपण जातोय. म्हणलं मामा तुमचं वय 80, आता घ्या रिटायरमेंट. नो रिटायर, सगळे टायर पक्के आहेत, तो गाडी कुठेही घालायची सांग, आता नो रिटायर. जातोच बघल्या का कोंडाण्याच्या वरती. मग सूर्याजी म्हणलं म्या तरी का राहू, चला सगळे सहकुटुंब सहपरिवार. कोंडाण्याचं लग्न लागण्यासाठी माणसं गेली. बरोबर जवळजवळ त्यांची उमराठ्याची फौज घेऊन गेले. माघाच्या नवमीचा मुहूर्त ठरला होता. माघ वद्य नवमी, जेव्हा दासनवमी असते, तोच कोंडाण्याच्या विजयाचा पण दिवस. राजगडावर महाराज थांबले होते. तान्या कोंडाण्यावरती विजय मिळवल्या तिथं गवताची गंज आहे, ती पेटवायची. ती गंज पेटली म्हणजे मला कळेल काय झालं. दुसऱ्या क्षणाला मी तिथं येणार आहे तुला बघायला, ध्यानात ठेव. आम्ही कोंडाण्याला माघाच्या वद्यनवमीला पुण्याच्या व्यायामशाळेतर्फे एक स्पर्धा ठेवली होती की जिथून तानाजी तो गड चढला, तर कडा चढला, त्या कड्याला दोऱ्या लावायच्या आणि पुन्हा आपल्या पोरांनी ते चढून दाखवायचं. आली होती पण 400-500 मुलं आली होती चढून दाखवायला. दोरीचा मलखांब ज्याला येतो त्याला ते जमण्यासारखं आहे. याचं कारण तो कडा असा कोऱ्हाडीसारखा तिरपा आहे, पाय टेकायला जागा नाही, दोरीलाच गाठी करायला लागतात. त्या गाठीवर असं करतच वर जायचं. अगदी खूप वर गेलात तर एखादा आधार सापडणार आहे. यासाठी अर्थात तानाजी मालुसरेंनी पहिलं वापरले ते घोरपड नावाचं हत्यार वापरलंय. त्यांच्याकडं मोठी चंदनी पेटीमध्ये ती घोरपड असायची, यशवंती तिचं नाव. त्या घोरपडीला त्याने माघाच्या नवमीच्या काळ्याकुट्ट संध्याकाळी हे सगळे आधी आलेले ते घोरपड काढली, तिच्या कमरेला दोरी टाकली. कारण घोरपड एखाद्या डिंकानं चिकटावी तशी कुठल्याही दगडाला चिकटून बसू शकते.
ती गोल जी फिरवली सबदिशी वरच्या कडेला टाकली आणि घोरपडीनं दगड धरला आणि काय अंगात आलं बाईच्या, सोडला आणि दगड आली खाली परत आणि बसली खांद्यावर. याचा अर्थ फक्त शेजारी मामाला कळला होता. मालकाचं मरण जनावराला आधी कळतं. त्याला सोडून जायचं नाही जमत त्या जनावराला. त्याने आपशकून वाटतो रे, त्याने आपशकून वाटतो. पण तानाजीनं सुद्धा तिला दम द्यावा. यशवंती सदाग यश दिलं म्हणून ठेवलं नाव तुझं भलं. यश ते देई आज समजला, इथं खांडोळी करून घालीन खायाला. ते मात्र ऐकलं. त्या घोरपडीचाही नाईलाज होता. पुन्हा जी घोरपड टाकली तिनं बरोबर तिथं पकड धरली. त्या दोराला चढून एक जण वरती गेले तानाजीराव. नंतर खुंट्या ठोकायच्या होत्या कड्यामध्ये आणि त्या खुंट्यांना दोऱ्या सोडायच्या आणि बाकीच्यांनी वर यायचं. पण अंधारामध्ये दुर्दैवाने खुंट्या ठोकताना दिसलं नाही. 10-15 खुंट्या एकाच भेगेमध्ये ठोकल्या गेल्या. बरं, खालच्या लोकांना सांगितलं होतं वरचा माणूस वरती पोचला की त्यांनी दोरी हलवायची, म्हणजे त्याला कळेल एक माणूस पोचला, मग दुसऱ्याने चढायला सुरुवात करायची. पण अंधारामध्ये एखादा मध्यापर्यंत गेला तरी ह्याला धीर धरायचं नाही. काही वेळेला कधी एकदा कोंढण्यावर जातोय आणि अशी एकेका दोराला दोघं तिघं लटकायला लागले. आणि जी भेग होती ती रुंदावता 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 विचित्र झाली. धडाडकन जो कोसळला कडा त्या बाजूनी, अंगावरती दगडाचे खाव घेत माणसं खाली झाली. तानाजीनं वर्ण विचारलं, का रे सूर्या? ओ, दरड कोसळल्यासारखी वाटतीची. आता ही तर रडत बसू नको. असाच गडाला वळसा घाला. कल्याणच्या बाजूचा दरवाजा आहे, तिकडून फोडान गडावरती या. तोवर आम्ही बघतो काय करायचं ते. फक्त गडावर युद्ध करणं थोडं सोपं होतं. याचं कारण उदयभान नावाचा बांडका राजपूत तिथं राज्य करत होता. त्याच्या हातात 1,500ची फौज होती आणि तोच मुहूर्त तानाजीनं निवडावा. याचं कारण त्या मुहूर्तावर उदयभानूंनी स्वतःचं लग्न जाहीर केलं होतं आणि तो त्याच्यापेक्षा वयानं अत्यंत लहान असलेल्या कुठल्या तरी मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता त्या मूर्खाच्या पैशाच्या लोभापायी. आणि आता उद्या ह्याचं उदयभानूचं लग्न, म्हणून आदल्या रात्री पार्टी झालेली होती. शिवाजी राजांच्या सैनिकांचा तो विषय होताच, पार्टीचा फायदा. यांचा जो सगळ्याचा पार्टीचा विषय झालेला आहे त्याचा फायदा आपल्या सैन्याने घेतलाच पाहिजे. कारण बहुतांशी सैन्य मस्त तर्र झालेला होता. प्रत्येक जण वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आडवं पडून अप्सरांची नृत्य बघत होता स्वप्नात. अप्सरा आली याच्या झोपेतनं असे सगळे अप्सरांची नृत्य बघतायत. तोपर्यंत इकडून जमतील तेवढी 300 माणसं घेऊन तानाजीनं आतमध्ये उड्या मारल्या. जेवढ्यांना शक्य आहे तेवढ्यांना झोपेतच संपवले. पण सगळेच आडवे तिडवे पडलेले दिसले. वा, चांदणी रात्र सगळ्यांनाच फावलेली दिसते मस्त. कोणाच्याही गालावरनं हात फिरवायला गेलं की त्याला भलतंच स्वप्न पडलेलं असायचं. ओ मेरी रानी कहाँ ले जा रही हो, चल मेरे साथ खचाक हो बाजूला. आणि अशी एकामाग एक माणसं मारता रक्ताचा पाठ. जेव्हा त्याला शेजारच्याला लागला, मेरी शय्या गरम गरम क्यों लग रही. तेव्हा त्याला दिसलं हे दबदबे चालले तिकडं रक्ताचे. तो जो ओरडत वरती सुटला, बहुतेक हल्ला झाला. उदयभानू तिथून जागा झाला. उदयभानूनं पहिला हत्ती पाठवला लढण्यासाठी. तानाजी स्वतः एकटा उभा राहिला होता, हत्तीशी 2 हात करायला. लक्षात घ्या, येसाजी कंकाची झुंज तर आपल्याला माहिती आहे, पण तानाजीनं कोंडाण्यावर सुद्धा हत्तीबरोबर काही काळ झुंज करून हत्तीला आडवा करून दाखवलाय. तानाजीची ढाल जी कमकुवत झाली याला कारण पहिलं हत्तीशी झुंज होऊन गेली हे आहे. उदयभानू तिथून विचारतोय, किती माणसं आलीत? तेच काही कळत नाहीये. मारत्यात सपा सपा सपा. असं लग्नाचा सगळा मुहूर्त काराबाजूला आणि उदयभानू स्वतः बाहेर आला. उदयभान राजपुताचं वैशिष्ट्य असं की त्याचा आहार बघितला तर आश्चर्यचकित व्हाल. इतिहासाच्या बकरीत त्याचा आहार एका बैठकीला 1.5 बकरं खाणारा.
असा उदयभानू होता. म्हणून शिवाजी राजांचा निर्णय बरोबर होता की इथं तानाजीच गेला पाहिजे, 64 भाकरीचा वीर. ह्या ताकदीला त्या ताकदीचं सणंग जोडलं पाहिजे हो. आणि मग तिथं उभं राहिल्यानंतर जी घोषणा केली तानाजीनं उदयभान बघितल्यावर अरे हर 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 महादेव म्हणून घुसले. अर गर्जना भयंकर झाली, खोपली काली आग भडकली. सेना सागर खवले मोठा, सेना सागर खवले मोठा. खाड खड घोड्याच्या टापा, खाड खड घोड्याच्या टापा. वीर झुंजाया घेती झेपा, जे जे वीर झुंजाया घेती झेपा. आणि रात्रीच्या अंधारात कापा काप कापा काप सुरू झाली. नेमका तानाजी आणि उदयभानू एकमेका समोर आला. दोन ग्रह गोलांची टक्कर होती. तानाजीनं उदयभानूला बघितला, कार हराम्या कपाळाला झांप्या शिवगंध लावतोय आणि शिवाजी राजाशी वैर करतोय. काय औरंगजेब बघा बाप कर तुझा, हा त्याच्याशी मान राखतो ना, आमच्या सगळ्या स्वराज्याचं वाटोळं करतो. यद राग स्वराज्याकडे वाकडा डोळा करून जो बघल तर डोळ्यात सगट ओढला जाईल, याच्या नंतर लक्षात ठेव. ठणक्या तलवारीत उडाव्यात अशा तलवारीचे झणके चालू होते चालू होते चालू होते. पण हत्तीशी झुंज घेतल्यामुळे ती गडबड झाली होती. तान्याची ढाल तुटून पडली. ढालीचे 2 तुकडे झाल्यावर थांबतं का काही युद्ध? कमरेचा शेला गोंडाळला डाव्या हाताला. शेला काय करणार होता, पण त्या हातावरती ढालीसारखे उदयभानूचे तलवारीचे घाव घातले. आपल्याकडं काकडीची कोशिंबीर करण्यासाठी काकडी चोचवतात तसा अख्खा डावा हात चोचवला गेला होता. सगळी मूठ चोचवली गेली होती, तरी सुद्धा उदयभानूला ऐकना. तानाजी उदयभानूला ऐकना. गोवळ येऊन पडल का काय अशी अवस्था झाली. पण हे रक्त गेल्यामुळे थोडा शक्तिक्षय झाला होता, थोडा शक्तिक्षय झाला होता. तानाजी वाट बघत होता, सूर्या कधी येतोय, सूर्याजी कधी येतोय. एवढ्यात कल्याणचा दरवाजा फुटला. कल्याणच्या दरवाज्यातनं माणसं वर येतात असं ऐकलं. मात्र तिकडची हर हर महादेवची गर्जना ऐकली. आता पुष्कळसा आपल्या डोक्यावरचा भार उतरला होता आणि तो एक क्षण वाईट ठरला. सूर्य आलाय एवढं बघायला तानाजीनं माग मान केली, तेवढ्यात उदयभानूचा घाव बसला मानेवर काच दिशी. उदयभानूच्या घावानं ताने आडवा. उदयभानू वेड्यासारखा दृष्टासारखा हसू लागला. तेवढ्यात मागणं आवाज आला, ये आडाण्या, माझ्या पोराची तलवार बघितलीस, पण माझ्यासारख्या म्हाताऱ्याची तलवार तुला नाही बघाय मिळायची. 80 वर्षाचा शेलार मामा समोर येऊन उभा राहिला. माझ्या पोराच्या मानेवर मार करणारा असा उदयभानू मी काही जिता जाऊ देईन काय? ए म्हाताऱ्या नको हित येऊ, ए म्हाताऱ्या नको हित येऊ. असे उदयभान बोलेपर्यंत उदयभानूच्या अंगावर अशी हनुमंतासारखी उडी मारली. एका उडीत उदयभानू आडवा त्याच्या ओरावर बसला शेलार मामा. आणि मग भोपळा वेलीचा कापतो तसा मनगोट शिरलं त्या उदयभान्याचं. अरे साल्या 42 पिढ्या तुझ्या मार्कात गेल्या, शिवाजी राजा शिवाकडे करतो. पण का कोणास ठाऊक मराठी फौजेमध्ये वार्ता पोचली की तानाजी पडला. तानाजी पडला म्हटल्याबरोबर सगळे लागले पळाया. कल्याणचा दरवाजा होता खूप लांब, मग पळायचा रस्ता फक्त एकच होता, त्या दोऱ्या आणि तिथली सगळी खुंट्या. माणसं त्या खुंट्यांच्या बाजूने पळायला लागली. तेव्हा सूर्याजी मालुसरे 2 तलवारी घेऊन रस्त्यात उभा राहिला आणि सांगतो, अरे तुमचा बाप तिथं मरून पडलाय आणि तुम्ही इकडं खुंट्यांच्या दोऱ्या शोधताय व्हय. मी आधीच त्या सगळ्या असलेल्या दोऱ्या कापून टाकल्या आहेत. आपल्या स्वातंत्र्य युद्धामध्ये दोऱ्यांनी सुद्धा हौतात्म्य घेतलंय. आता तुमचं काय करायचं ते ठरवा. त्या कोणत्या दोऱ्या सुद्धा हुतात्मा झाल्या, आता तुमचं काय करायचं ते ठरवा. आणि मग मराठी भाला जो परतला, मारला 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 मारला. कोंढाण्याचा किल्ला जिंकून भगवा झेंडा फडकायला लागला आणि तिथं गवताची गंज पेटली. राजगडावरती असणारे शिवाजीराजे म्हणले, मासाहेब मला नाही थांबता येणार. ताबडतोब घडदळ काढून कोंढाण्याच्या पायथ्याशी राजे आले. कोणी बोलायला तयार नाही, कोणी हसायला तयार नाही. काय झाले रे पोराव,
किल्ला जिंकलाय ना वैजी? अरे मग थोबाडा का उतरली सगळ्यांची? मोर जा, मोर जा. कोंडाण्यावर चढून येताना तिथं शेजार मामा दिसला, मांडीवर पोराचं प्रेत घेतलेला. म्हातारा छातीतनं फुटला होता. ताद्या लेका, माझं श्राद्ध तू करायचं. ते घरी जाऊन काय र सांगू सुन बाईला? रायबाच्या लग्नाचं काय? एका बाजूला रायबा डोकं धरून बसलाय, सूर्या बसलाय. तान्या कशाला घाई केली? कुठं मरायला जात होता उदय भान्या? मी मागणं कापत होतो ना त्याला. राजाला काय तोंड दाखवू? माझ्या राजाला काय तोंड दाखवू? तोपर्यंत शिवाजी राजे मागे येऊन उभे राहिले होते. हळूच खाली बसले. राजाला पाहिल्यावर सगळे बांधले. राजा ताजव्याला माझा, ताजव्याला सांगत होतो, मोर नको जाऊ हत्तीच्या. गेला. म्हाताऱ्याचे दोन्ही हात घट्ट धरून ठेवले राजाने. मामा, मेला तो शिवाजी मेलाय, तान्या तुमच्या समोर जिवंत उभा आहे. मेला तो शिवाजी मेलाय, तान्या तुमच्या समोर उभा आहे. कोंडाण्याचा मानाचा तुरा तान्याने आमच्या डोक्यात खोवला. गड आला, सिंह गेला. आजपासून कोंडाण्याचं नाव सिंहगड म्हणून राहील. आणि सगळ्या माझ्या शूरवीर सेनापतींना माझी पदर पसरून विनंती आहे, बाबांनो, आता पराक्रम कितीही करा, अशा अर्ध्या वाटेतनं जाऊ नका. अशा अर्ध्या वाटेतनं जाऊ नका. पुढची जबाबदारी फार अवघड आहे बाबा, हो फार अवघड आहे. कारण एका बाजूला हे 150 किल्ले जिंकले म्हटल्यानंतर औरंगजेबाने तिकडं व्यूहरचना सुरू केली आहे. 5 लाख लष्कर घेऊन महाराष्ट्रात उतरायची. काय या 5 लाख लष्कराला तोंड देणारे शाहिस्ते खान 1 लाखाचं लष्कर घेऊन आला तर वरवंटा फिरल्यासारखं सगळा समाज फरडला गेला होता. 5 लाख लष्कर औरंगजेब जमा करतोय. मग मात्र ही संधी साधून राजांनी आदिलशहाशी संपर्क केलाय, कुतुबशहाशी संपर्क केलाय. बाबांनो, तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून ही दक्षिण देशाची फळी बांधली तर आज ना उद्या तुमच्या बादशाह्या तरी काही प्रमाणात शिल्लक राहणार आहेत. अन्यथा औरंगजेबाच्या अजगरी घशामध्ये सगळंच्या सगळं भारतवर्ष तिरडून जायची शक्यता आली आहे. काय करताय बोला? आदिलशहा तसा तयार होईना, पण कुतुबशहानी आणखीन एकदा मंत्री पाठवून पुन्हा एकदा मैत्रीचा तह पुढे केला. आणि ह्या सगळ्या पुन्हा 250 किल्ल्यांना हाताशी घेऊन त्याच्या बरोबरीनं 50 किल्ले घेऊन पुन्हा 300 किल्ल्यांचा हयपती, गडपती, गजपती असा झालेला शिवाजी राजा त्याच्या सगळ्या कीर्तीच्या कथा उत्तरेमध्ये लोक सांगू लागले, ऐकू लागले. आणि काशी क्षेत्रातल्या एका पंडिताला मोठा आनंद झाला की आतापर्यंत सगळ्या प्रदेशाची माहिती त्याला अशी झाली होती, देवगिरीला हिंदवी स्वराज्य झालं, पण ते एकदा खिलजीच्या आक्रमणाखाली मोडलं, ते परत नाही उभं राहिलं. त्याच्यापुढे विजयनगरला हिंदू साम्राज्य झालं, पण 5 बादशाह एकत्र येऊन एकदा शेवटचं विजयनगर संपवलं. त्याच्यानंतर ते परत उभं नाही राहिलं. पुनरुत्थान क्षमता जी राज्यामध्ये लागते ती या 2ही राज्यामध्ये दिसली नाही. पण शिवाजी राजाचं आज मात्र राज्य असं दिसतंय, जे मिर्झा राजाच्या स्वारीच्या वेळेला तसं म्हणाल तर संपूर्ण धुळीला मिळालं. 12 किल्ले आणि 1 लाखाचा मुलूक काय होणार होता राजाचा? पण इतकं संपूर्ण मातीत मिसळलेलं स्वराज्य पुन्हा राजा आग्र्याहून येतो आणि आधी 250 किल्ल्यांचा मालक असलेला राजा आता 300 किल्ल्यांचा राजा म्हणून महाराष्ट्रामध्ये उभा राहतो. पुनरुत्थानाची प्रचंड शक्ती महाराष्ट्राच्या शेतातल्या मातीमध्ये आहे. बस इथे मला गेलं पाहिजे, इथे मला पोचलं पाहिजे म्हणून गागा भट्ट नावाचे काशीचे पंडित महाराष्ट्रामध्ये आले. आज या ठिकाणी
माझ्या हातून बुवांचा सत्कार करावा इतका काही मी मोठा नव्हे, वयानंही नव्हे, ज्ञानानं तर नव्हेच नव्हे, पण तरी सुद्धा तुम्ही सगळ्यांनी म्हणून मला तो सन्मान दिलात. मी आपला कृतज्ञ आहे. मी माझ्या कृतज्ञतेपोटी तो सत्कार केला. तर बुवांनी आम्हाला सुद्धा खूप कीर्तनं शिकवली, खूप चाली शिकवल्या. त्यांच्या चरणी वंदनासाठी त्यांच्याच एक चालीमध्ये छोटीशी दिंडी म्हणतो आणि राज्याभिषेकाच्या गोष्टीकडे जातो. तुम्हाला तर सगळ्यांनाच ती दिंडी पाठ आहे, पण ती त्या कर्हडकर पठडीची दिंडी, शब्दाची थोडीशी मागे पुढे ओढतोड केली आहे ह्या प्रसंगाशी जुळवायला. तर बुवांच्या पठडी पद्धतीनं वा लहान मुलांना सूचना, असं काही घरी करू नका. तबला 2 वर्ष शिकायचं, मगच असं करायचं. नाही तर बुवा गाताना आदनबंद सारखे हातोडी मारायला सांगतात. असं काहीतरी करायचं नाही. चला. काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी पंडित बोलला गोडवाणी. श्रवणी येता लोचनी येत श्रवणी येता लोचनी येत पाणी. हो काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी पंडित. स्वये येतो श्रवणास कैटभारी, स्वये येतो स्वये येतो स्वये येतो श्रवणास कैटभारी. स्वये येतो आता स्वये येतो स्वये स्वये येतो स्वये येतो स्वये स्वये येतो श्रवणास कैटभारी. रंग चढला ते कीर्तनास रंग चढला ते कीर्तनास भारी. हो काशी पंडित बोलला गोडवाणी, काशी. गागा भट्ट महाराष्ट्रामध्ये आले. नाशिकच्या ब्रह्मवृंदांशी त्याने संपर्क केला आणि त्यांच्याशी संपर्क करून रायगडावरती महाराजांशी संपर्क केला. महाराजांनी बहुत सत्कार केला आणि अशा वेळेला
सर्वांच्या समक्ष धर्म प्रवचन कीर्तन करताना गागा भट्ट बोलले, राजे, छोटे 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 बादशहा सुद्धा स्वतःचे राज्याभिषेक करून स्वतःच्या पातशाह्या घोषित करतात. आपण संपूर्ण धुळीस गेलेले राज्य अनेक वेळेला परत उसळवलेत, पण अजून आपला राज्याभिषेक नाही, अजून आपले तख्त नाही, अजून आपल्या नावे पातशाही नाही. हे योग्य नाही. आम्ही आमच्या मनाने तुमच्यावर राज्याभिषेक करण्यासाठी आलो आहोत. फक्त संमती द्यावी, फक्त संमती मिळावी. राजे, उपभोगाची हौस ना तुम्हाला ना आम्हाला. राज्याभिषेक उपभोगासाठी नव्हे, पण ती एखादी घटना अशी असते की दिगंतरी जाऊन पृथ्वीच्या 5ही खंडांना वार्ता देऊ शकते की मराठी साम्राज्य परत उभे राहिले. मराठी साम्राज्याला स्वतःचा स्वाधीन एक राजा मिळाला. मराठी साम्राज्याने स्वतःची एक पातशाही निर्माण केली. ही संपूर्ण पिकं या शेतात निघू शकतात. याची कीर्ती 5ही खंडामध्ये पोचवायची असेल तर राजे 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 राज्याभिषेक झाला पाहिजे. काशी पंडित बोलले गोडवाणी, काशी पंडित पंढरीनाथ महाराज की जय. आणि एकदा मान्यता मिळाली मात्र आता राज्याभिषेकाच्या आनंद प्रसंगाकडे आपण जात असल्यामुळे पुन्हा कशाचीही उजळणी नको. आत्ताच काय ती उजळणी पुरी करू, पण नंतर होणार फटाक्याची आतषबाजी. त्यात आपली आरती ढण 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 ढण, आणि त्याच्याही पुढं घरी जायची सगळ्यांना घाई भण 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 भण. याच्यामध्ये कुठे काय उजळणी होत बसणार. मात्र घरी जाऊन सगळ्या 5 दिवसाची उजळणी करा. 5 दिवस आपला वर्गपाठ झालाय. आता पुढला जानेवारी होईपर्यंत आपल्याला गृहपाठ पूर्ण करायचा आहे. आणि पुढील जानेवारीतल्या दिनांक आपल्याला जसे जाहीर होतील तसे आपण पुढच्या इतिहासाचं श्रवण करण्यासाठी एकत्र येऊ. पण तोपर्यंत गृहपाठ पूर्ण व्हायला पाहिजे. त्यातला क्रियापाठही जमेल तेवढा पूर्ण व्हायला पाहिजे. साधारण आत्ता जी काही सगळी मला मुलं मुली दिसत आहेत त्यांच्या ज्या तब्येती आहेत, 1 वर्षभराने जरा बऱ्या तब्येती झालेल्या दाखवायला या. आता मी जरा 100 जोर मारायला लागतो. मागल्या वर्षी ह्याला खोकला होता, अलीकडं आता तापही यायला लागला. हे नका सांगायला होतं. ते आम्हालाही होत असतं, ते त्यांनाही होणारच आहे. त्याच्यामध्ये याच्यातून काय काय झालं किंवा समाज हिताचे एखाद दुसरे प्रकल्प वृक्ष संवर्धनाचे चालतील, गो संरक्षणाची चालतील. माझ्या कल्पनेनं रत्नागिरीच्याही आसपास काही ठिकाणी गोशाळा आहेत, गो सुरक्षा आहे. फक्त वसुबारसेला गायीची पूजा नाही करायची आपल्याला. ज्यांना शक्य असेल त्यांनी सप्ताहातनं एकदा त्या गोशाळेला भेट द्या. गायींच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करा. गोपालकृष्ण म्हणजे अगदी गायींना ठीक आहे, प्रवचन झालंय आपलं सगळं हे करून, आता तू गायीच्या जवळ राहतोयस का शेण बघितल्यावर असं नाही करून चालत बाळा. तेच आपलं संजीवन आहे ना. आज न उद्या ते आपल्याला देणार आहे. त्याच्यावरनं औषधं आहेत, त्याच्यावरनं खतं आहेत. गोसेवा आणि गोरक्षण या दोन्ही गोष्टीचा आपण परत उजळणी करू. आपल्या देवतेंच्या रूपांची आपण सगळी उजळणी केली. त्याबद्दल आपल्याही मनातले गैरसमज बाजूला करूया. कोणाचे असतील तर ते आपण बाजूला करायचा प्रयत्न करू. वृक्षारोपणापासून गो संरक्षणापासून वृद्धांच्या सहकार्यापर्यंत कोणताही सामाजिक प्रकल्प चालेल. इतिहासाचं पुनर्वाचन हाही सामाजिक प्रकल्प चालेल. मात्र जिथे जिथे उपासना बंद पडल्या असतील त्या त्या घरामध्ये जाऊन उपासना आग्रहाने पुन्हा सुरू करून देणं हाही एक आपला प्रकल्प संकल्प आहे. ही सगळी उजळणी झाली. शिवरायांच्या चरित्राची उजळणी करता करता आम्हाला पुढची पिढी पराक्रमाची पाहिजे यात संशय नाही, पण ती विवेकी पाहिजे. त्याच्या हृदयामध्ये संतांचाच आविष्कार पाहिजे. ती प्रत्येकाच्या बाबतीत दया करणे, जे पुत्रासी तेची दासा आणि आदासी इतक्या तऱ्हेची मायाळू पाहिजे. शक्ती असली की गुंड आणि संत म्हणजे शक्तिहीन असं गणित न करता मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम असं आम्हाला मारुतीरायाच्या आदर्शाने आपलं प्रत्येक पुढचं नेतृत्व उभं करायचं आहे. उजळणी पुरे. आता शिवरायांचा हा सुंदर शिवकाळ पुन्हा आपल्याला उभा करायचा असेल
तर नीतिमत्तेची चाड असणारे पुन्हा एकदा आपल्याला आपले शिक्षक उभे केले पाहिजेत. नीतिमत्तेची चाड असणारे कारखानदार आणि अत्यंत मोठे उद्योजक तुम्हा आम्हाला तयार केले पाहिजेत. नीतिमत्तेची चाड राखण्यासाठी जर कोणी मध्ये त्रास देत असेल तर त्याला 2 हात करू शकणारे त्याचे संरक्षक तुम्ही आम्ही उभे केले पाहिजेत. संरक्षक, शिक्षक, समर्थक आणि सहाय्यक अशा 4 पायांच्या चौरंगावर नेहमीच सत्यनारायण अधिष्ठान करत असतो. हे 4ही आपल्या संस्कृतीचे पाय आपण घट्ट करूया. संरक्षण, शिक्षण, साहाय्य आणि सेवा या 4ही गोष्टी आपल्याला ज्या ज्या शक्य असतील त्या करा. बस उजळणी पुरे. आपण ह्या एका प्रसंगाकडे येऊ. राज्याभिषेक एकदा करायचा ठरला म्हटल्यानंतर शिवरायांनी पहिलं दर्शन जर कोणाचं घेतलं असेल तर प्रतापगडाला जाऊन प्रतापगडी असलेल्या देवीचं, महिषासुर मर्दिनीचं दर्शन घेतलं. कारण त्या पराक्रमापासून खऱ्या अर्थाने शिवरायांना दैवी अवतार म्हणून महाराष्ट्राने मान्यता द्यायला सुरुवात केली. तुळजापूरच्या भवानीच्या दर्शनाला नाही जाता आलं तर पर्याय कोणता? तर प्रतापगडची भवानी असा त्याही काळामध्ये पर्याय असल्या कारणामुळे देवी समोर पहिला नारळ गणपती समोर अक्षत ठेवली आणि मग त्या मंगल कार्याला सुरुवात झाली. महाराजा अरे आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, गोविंद गोपाळाचे मेळी गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी. अरे 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ, 10-5 घाला जेवू तुमच्या गोंधळाला येऊ. जित विठूच राऊळ तेथे संताचा गोंधळ, जेथे विठूच राऊळ तेथे संताचा गोंधळ. हे गोंधळी गोंधळी, आम्ही आंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळी. राजाने देवीचं दर्शन घेतलं आणि अचानक राजांच्याकडे एक पत्र आलं. त्या पत्रावरती शब्द असे होते, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. ते पत्र वाचलं मात्र आणि शिवरायांना स्मरण झालं. एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये सातत्याने एकमेकाला फारशीही न भेटता जी आपली सतत साथ राहिली, या राज्याभिषेकापूर्वी महाराजांना प्रत्यक्ष जाऊन एकदा पुन्हा भेटलं पाहिजे, त्यांच्या चरणी लीन झालं पाहिजे. म्हणून राजे त्यातही वेळ काढून धावत धावत चाफळला आले. चाफळच्या शेजारी शिंगणवाडी नावाचं छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये समर्थांचा मुक्कामे समजल्यानंतर आपला पुत्र शंभूराजे बरोबर मंत्रिमंडळाला घेऊन त्या ठिकाणी गेले. आणि नुसते गेले इतकंच नव्हे तर ऐतिहासिक कागदपत्रामध्ये स्वच्छ असा उल्लेख आहे, त्या ठिकाणी गोसावींच्या समवेत राहून राजांनी परमार्थ केला. त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्याची सुद्धा स्वच्छ त्या ठिकाणी वार्ता आहे. म्हणून याच्या पुढच्या काळात जेव्हा जेव्हा शिवाजीराजे पत्र पाठवत तेव्हा सद्गुरुवर्य समर्थ रामदास स्वामी असा मायना त्या ठिकाणी वापरत असत. तेव्हा ते गुरु आणि शिष्य हा संबंध होता का नाही या संपूर्ण वादावरती आता पडदा पडलेला आहे की जेव्हा त्यांच्या पत्रसार संग्रहामध्येच हे पत्र उपलब्ध आहे तिथे वादाचा प्रश्न येतोच कुठे. शिवाजीराजांच्याच पत्रामध्ये ते पत्र आहे की आम्ही या ठिकाणी येऊन अनुग्रह घेतला, परमार्थ केला. याही विषयावर कोणाला राग काढायचा असेल तर आपण शिंगणवाडीला जाऊ शकता. तिथं शिवसमर्थ भेटीचं स्मारक आज उभं केलंय, ते बघू शकता. आणि ते स्मारक उद्घाटन करताना ज्या ज्या मंत्र्यांची नावं आहेत ते सगळे आज विद्यमान आहेत, त्यांना जाऊन तुम्ही भेटू शकता. म्हणजे आफळेबुवाचा त्रास सोडवू शकता. तुम्ही त्यांना विचारा मंत्र्यांना की तुम्हाला हे शिवसमर्थ मान्य नव्हते तर तुम्ही उद्घाटनाला आलात कशाला इथल्या.
या बांधकामालाच विरोध का नाही केला, वगैरे 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 वगैरे. ज्यांना एकूण सगळ्या भांडणातच रस आहे त्यांनी भांडणामध्ये आयुष्य घालवावं. मुद्दा इतकाच आहे, आपल्याला इतिहासाचा फक्त अभ्यास करायचा आणि याच्यातून पुढे जायचे. समर्थांचं वाङ्मय, तुकोबांचं वाङ्मय आणि एकाच वेळेला शिवरायांचा पराक्रम, या सगळ्या त्रिकुटांनी जो काही त्या काळाला आनंद वनभुवनाचा आपल्याला दर्जा दिला होता तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. समर्थांचं दर्शन घेऊन पुन्हा रायगडी आलेले राजे. मध्यंतरी एक वाईट घटना झाली, पण आता ह्या मंगल कार्यामध्ये त्या वाईट घटनेचा विस्तार नको.